शोधही काढला नाही। याही गोष्टी त्या ठिकाणी म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडात वेदनादायी वाटतात आणि म्हणून तोही भाग या ठिकाणी मला नमूद करायचा वाटतो। गुरु मंत्र आणि गुरु उपदेश या अनुषंगाने किती महत्वाचा आहे। नामदेव महाराज समकालीन तुकारामांची भक्ती आणि त्या भक्तिभावानं ते वारकरी संप्रदायामध्ये आले, ते मोठं मन करून आले आणि म्हणून ते अक्षरी मंत्र दिला विठ्ठल आणि त्यामुळे त्यांचा भाव आणि भक्ती सहजपणे आम्हाला या गोष्टी लक्षात येतात आणि मग तो मंत्र आणि त्या मंत्राविषयीचा अभंग दिसून येतो की तुका महाराजांना गुरु उपदेश केलेला तो अभंगाबद्दलची ती निष्ठा आणि ती गोष्ट कशी आहे त्या सरळपणे दिसून येते। नामदेव महाराजांनी दिलेला मंत्र जीवन किती चांगलं झालं। धन्य धन्य नामदेव माता विसरला देव, विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी तुला सांगितले निरधारी, ठेवणी माता हातात दिले माझे मत हित, दाविले दारू तुका म्हणे माझा। आणि म्हणून नामदेव महाराजांची एकूण श्रद्धा आणि या सर्व गोष्टी तर बघितल्या आणि एवढंच नाही, तुका महाराज म्हणतात की मला तो गुरुमंत्र दिला, उपदेश दिला, माझ्या माथ्यावर हात ठेवला आणि माझं काय जे भेव होतं किंवा जी भीती होती ही सर्व भीती दूर झाली। म्हणजे आज आपण बघतो, आपण जर तुलना जर केली तर आजच्याही युगामध्ये की भक्ती आणि भाव हा सर्व कुठल्याही क्षेत्राकडे जा, तुम्ही अध्ययनाच्या क्षेत्राकडे जा, तुम्ही चळवळीकडे जा, तुम्ही राजकारणाकडे जा, कुठल्या क्षेत्राकडे जा, भक्ती आणि भाव हा महत्वाचा आहे आणि गुरुही महत्वाचा आहे। कारण गुरु उपदेशाशिवाय गुरु मंत्राशिवाय तारण नाही, तो मार्ग सोपा नाही। आणि म्हणून ज्ञानेश्वरांचाही आपल्याला त्या अभंगातून सहजपणे येतं की भावेन देव न कळे सगळे गुरुविनो अनुभव कसा कळे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता साधूची संगत तरणो किंवा साधूची चांगल्या लोकांची संगत तारणारी असते। तोच भाग तुका महाराजांच्या बाबतीत घडला आणि नामदेव सारखे चांगले संत त्यांच्या सहवासात आले आणि तो त्यांच्या हातावर तो म्हणजे डोक्यावर हात ठेवला आणि तो त्रिअक्षरी मंत्र दिला आणि त्यानंतर त्यांचं जीवन त्यांचं जगणं त्या पद्धतीने पुढं सरकत गेलं। तुका महाराजांच्या ग्रहजीवनाबद्दल जर बघितलं, नामनिष्ठेबद्दल जर बघितलं तर आपल्याला दिसत की ते नामनिष्ठा आणि नामाचं महत्व किती होतं आणि सर्व काही पांडुरंग टाळू शकतो, करू शकतो, हा एक भाव आणि ही श्रद्धा आम्हाला दिसून येते। ग्रहजीवनाच्या बाबतीमध्ये मात्र त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर मात्र त्यांना कुठलीही कामं म्हणजे संत मंडळीमध्ये भाग संप्रदायामध्ये त्यांना जवळ केल्यानंतरही कुठलंही काम तरी चुकवलं नाही, ते नित्य नियमानं केलं आणि ते आनंदानं केलं, हाही भाग दिसून येतो। काय जर आक्षेप करतो किंवा आनंदाने कसं करता येतो तो भाग सहजपणे लक्षात येतो किंवा त्यांच्या काही अभंगामधूनही लक्षात येतो। हे धावगाणी तो चालू नको मंद आणि शेवटी जेव्हा मी हे जे बोललो तर हे क्षमा असेल माफी करावी, हाही भाग त्याच्या शेवटी त्या अभंगाच्या ओळीमध्ये येतो। आणि म्हणून प्रत्येक कामाला प्रत्येक वेळी त्या नित्यनेमाने केली आणि म्हणून विठ्ठलाची भक्ती करायची म्हणून ते महाद्वारामध्ये बसून 24 तास राहिले नाही। ज्या वेळेस करायचे त्यावेळेस तेवढ्या कृती करायचे आणि बाकी आपले नित्य कर्माने रोजची कामं करायची, कर्म करायची। या अनुषंगाने आम्हाला सहजपणे त्या गोष्टी दिसून येतात आणि म्हणून तो भाग बघत असताना सहजपणे लक्षात येतो की ग्रह जीवनामध्ये या गोष्टीचा भाग आणि त्या गोष्टी कशा दिसतात। आणि मग त्याने त्या एका अभंगामध्ये जो करुणामय अभंग आणि त्याच्यामध्ये तो की धाव घालून तो चालू नको म्हणणं, म्हणजे पांडुरंगाबद्दलची भक्ती, त्यांच्या सानिध्यात जाणं आणि त्यानंतर समाजामध्ये उभं राहिलेले प्रश्न आणि त्या परिस्थितीचं आकलन आणि त्याच्यावरही तोल न घडू देता शब्दाचं सामर्थ्य चांगलं सामर्थ्य सहजपणे कसं वाटलं। धाव घालून तो चालू नको मंद, मज मारी ते पडवे काय तरी अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, शिव्या देवनी मारा म्हणती देव का बाटविला, तुमच्या दारीचा पुत्रा नका मोकळू दातारा, अहो चक्रपाणी तुम्ही आम्हा जिम्मेदारा, करदोडे तो का विनवतो देवा, बोललो तरी याचा राग नसावा। आणि म्हणून या सर्व गोष्टी व्यक्त केल्यानंतरही समकालीन देवासमोर आणि समकालीन समाजातील अधिकारी लोकांसमोर, विश्वस्त लोकांसमोर इतकं नम्रपणे भाव व्यक्त करणारं हे नैतिक संपन्न व्यक्तिमत्व। आणि म्हणून ह्या फार वेदना आहेत, ह्या करुणा आहेत। नाही तर आम्ही बघतो आता म्हणजे आताच्या करुणा कशा आणि वेदना कशा व्यक्त होतात, असंख्य लोक अनेक करतात। आपण अनेक बघतो विद्रोही कवीच्या अनुषंगाने, पण तो विद्रोहामध्ये किती सामर्थ्य असतं, जो एक कवी म्हणतो तर अशा पद्धतीने किंवा
हे भारतमध्ये गुन्हा झाला मोठा बहुजनात धर्म. म्हणजे कुठल्या व्यक्तीबद्दल रोष व्यक्त न करता लिहिणे हे खूप मोठं सामर्थ्य आहे. व्यक्तीबद्दल रोष करून लिहायला काही फार अवघड लागत नाही, समाजाबद्दल रोष करून फार अवघड लागत नाही, पण त्या संयमानं लिहावं. आणि तेच संयम, तीच नैतिकता, तोच मोठा भाव, तीच मोठी भक्ती आम्ही तुका महाराजांच्या बाबतीत दिसते. ते पुढच्या काळामध्ये, पुढच्या पिढीमध्ये जसं म्हणलं की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये समाजाचं परिवर्तन आणि धर्मांतर होणं आहे तुका महाराजांच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातला अंधाराचा भाग आहे. आणि म्हणून तो भाग म्हणजे जसं आता म्हणतो तुम्ही की हे भारतमध्ये गुन्हा झाला मोठा बहुजनात जन्मला, सवर्णात जन्मलं असतं तर परंपरेचा वारसा मिळाला असतो, दलितात जन्मला असतं तर घटनेचं संरक्षण मिळालं असतं. इथल्या देशाचं राजकारण सुद्धा आमच्या नावानं चालतं, राजकारण सुद्धा आमच्या नावानं चालतं. येऊन पहा आमच्या खेड्यामध्ये, येऊन पहा आमच्या खेड्यामध्ये अजून सुद्धा 4x4 पत्राच्या खोलीमध्ये सर्व लोक राहतात, सर्व नैसर्गिक व्यवहार त्या बालकासमोर होतात. काय वाटत असेल माता पित्याने? कित्येकांचे शिक्षण अर्ध्यावर चुकले, अपुऱ्या सुविधेनं कॉलेज नरकावणे वाटले. म्हणजे हा भाव व्यक्त करत असताना समाज आणि जी सत्ता आहे त्यावेळेचा विरोध आणि तो तुका महाराज तो भाव, वेदना आणि दुःखाचा भाव व्यक्त करताना त्यावेळेचा त्यांचा तो भाव आणि त्या शब्दाचा सामर्थ्य. आणि त्याने म्हणलं की बोललो उत्तर तरी याचा राग नसतो. म्हणजे हा पांडुरंगाप्रती भाव व्यक्त नाही, म्हणजे सामर्थ्य संपन्न पांडुरंगच आहे असं त्यांना म्हणायचं नाही, तर तिथले जे सत्ता संपन्न जी माणसं आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी तो भाव व्यक्त केला. किंवा चुकला असेल माझ्याकडे, बोललो असेल मी, पण त्या गोष्टी राग नसावा या अनुषंगाने. आणि मग तो भाग आम्हाला सहजपणे असा दिसतो. या सर्व गोष्टी कितीतरी पद्धतीनं स्पष्ट पद्धतीनं त्यांच्या साहित्यातून येतात, त्यांच्या या भागातून येतात. आणि मग त्यांचं ग्रहजीवन म्हणजे जसं आपण बघतो की आताच्या पद्धतीने किंवा नुसतं येतात फक्त भक्ती आणि त्या अनुषंगानं काम, तर ते नाही तर ते रोजचे नित्य कर्म काम करून या सर्व गोष्टी करायच्या. हाही भाग त्या ठिकाणी महत्वाचा असतो. आपण बघतो आताच्या काळामध्ये मी तुम्हाला भक्ती कुठल्याही क्षेत्राकडे जा, तो भाग महत्वाचाच आहे. आणि तो आम्हाला तुका महाराजांच्या बाबतीत खूप महत्वाचा वाटतो. आणि म्हणून त्यांची त्यावरची नितांत श्रद्धा, शब्द सामर्थ्य आणि कुठल्याही समाजाला, व्यवस्थेला न दुखवता या अनुषंगाने त्यांचं ते केलेला भाग आम्हाला सहजपणे दिसून येतो. या भाग त्यांच्या ग्रहजीवनामध्ये इतिहास आहे. तो का महाराज समकालीन परिस्थिती या अनुषंगाने थोडं बघत असताना लक्षात येतं की म्हणजे आज स्वातंत्र्य कालखंडामध्ये परिस्थिती जरी बदलली असली, अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, जे आपण म्हणतो की एससी आणि एसटी हा वर्ग, ज्यांना नोकऱ्या मिळाल्या, ज्यांना मिळाल्या त्यांनी लाटल्या. आणि म्हणून ज्यांना मिळाल्या नाही ते आजही ते लोक गाव कसा बाहेरच आहेत. तसं मी सुरुवातीला बोलतो की बाबुराव बागुलाने ती दलिताची व्याख्या केली आहे. या दलित हा एका समूहापुरता, एका जातीपुरता नसतो, तर जो आर्थिक दृष्ट्या माल असलेला असतो तो बरोबर सामाजिक दृष्ट्या असतो. आणि म्हणून आज ही परिस्थिती फार चेंज झाली नाही, तीच परिस्थिती समकालीन होती तुका महाराजांच्या काळात. पण त्या सर्व गोष्टी त्यांनी कधीच भांडवल बनवलं नाही. रोजची नित्य कामं करणं आणि देवावरची श्रद्धा. आता देवावरची श्रद्धा म्हणल्यावर आपण आता वेगळा विषय निर्माण होतो, वादाचा विषय निर्माण होतो. पण हा श्रद्धेचा आणि भक्तीचा भाग आहे. आणि मग तुम्ही कुठल्या क्षेत्राशी निगडीत पकडा, मी संदर्भ दिला तसं की राजकारणाशी निगडीत पकडा, अभ्यासाशी निगडीत पकडा, चळवळीशी निगडीत पकडा, तो भाग महत्वाचा आणि त्याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून तुका महाराजांचं ते यश आहे. म्हणजे 700 वर्षानंतरही, म्हणजे काही जण म्हणतात की हे खोटं लिहिलं असेल, काही जण म्हणतात की संस्कार करण्याच्या नावानं ते म्हणजे वेगळं लिहिलं असेल, पण त्यांच्या कर्माचं, त्यांच्या साहित्याचं सामर्थ्य होतं की 700 वर्षे आज ते जिवंत गोष्ट आहे. म्हणजे सहजासहजी गोष्ट कोणची जिवंत राहील का, तर त्याचं कर्मश्रेष्ठ असावं लागतं, त्याचा भाव श्रेष्ठ असावा लागतो. आपण फक्त भक्ती मार्गापुरता धरून चालत नाही, देवापुरता धरून चालत नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात, आमच्याकडे आजच वर्तवणाचं सर्वात मोठं उत्तम उदाहरण आहे बाबा आमचे क्षेत्र निवडलं समाजसेवेचं, आणि त्या क्षेत्रावर इतकी भक्ती की त्या समकालीन परिस्थितीमध्ये आपण त्या अंगावर चट्टा, डॉक्टरांना भेटा, आणि अशा परिस्थितीमध्ये घरातल्या लोकांना सुद्धा वाईट टाकलं जायचं, बाजूला सारलं जायचं. त्यांचं खोली वेगळी, अंतरून वेगळं, ताट वेगळं,
मग अशा माणसाची सेवा आणि त्या माणसाच्या सेवेनंतर मिळणारा फळ भक्तीचा आणि तो भाव, तोच भाव आम्हाला त्या अनुषंगाने हे कर्म किती दिवस जिवंत राहील. गाडगे महाराजांनी म्हणल्याप्रमाणे की कर्माला मरण नाही, चांगल्या कर्माला मरण नाही. आणि कधीपर्यंत नाही, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र तारे आहेत तोपर्यंत, किंवा जोपर्यंत हा समूह चालणार आहे तोपर्यंत नाही. आणि मग त्या ग्रह जीवनामध्ये, कर्माच्या जीवनामध्ये त्या अनुषंगाने त्यांचं कार्य आणि या गोष्टी आम्हाला सहजपणे उत्तम दिसतात. आणि म्हणून एक संदर्भ कर्ममेळांच्या अभंगाचा आणि सोयराबाईंच्या अभंगाचा बघताना आम्हाला लक्षात येतो की नुसतं तुका महाराजच नाही, तर त्यांचं कुटुंब ही किती भक्तिमय होतं आणि किती करुणामय होतं, किती श्रद्धामय होतं. आणि ते फक्त या भक्ती चळवळीबद्दलच नाही, तर मानवतेबद्दल, समाजाबद्दल, आणि समाजामध्ये त्यांचा शब्द एवढा श्रेष्ठ होता की यवनी सत्ता असताना, राजसत्तेचं पाठबळ असताना धर्मांतर रोखून धरण्याचं काम मी सुरुवातीला म्हणजे जर त्या काळामध्ये सत्य चळवळीने धर्मांतर रोखून धरले नसते तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य निर्माण झाला असता नाही, हाही प्रश्न त्या काळाच्या अनुषंगाने लक्षात येतो. आणि मग तो भाग बघत असताना कर्ममेळात हे भक्तश्रेष्ठ भक्ती आणि या सर्व गोष्टी आम्हाला कशा दिसून येतात त्या अभंगातून सहज लक्षात येतं. तो त्याच्या अनुषंगाने एक गोष्ट लक्षात येते म्हणजे आमची केली ही नाही याती, तुझं नाकळे श्रीपती, जन्म गेला नुसते खाता, लाजणे तुझी चिंता. म्हणजे देवावरची श्रद्धा कर्माचा हा प्रश्न देवाप्रती, म्हणजे आम्ही एवढं सेवा करतो, आम्ही मानवतेची सेवा करतो, देवाची करतो, आणि या सर्व गोष्टी करताना तुला सर्वस्व मानणारे सर्व लोक, आम्ही तुला सर्वस्व मानणारे, आणि तुला कसं कधी काही वाटलं नाही, हाही मोठा प्रश्न आहे. त्या वेळेचा, व्यवस्थेचा आणि समकालीन परिस्थितीचा तोही भाग आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर समाजामध्ये, कुटुंबामध्ये अशी परिस्थिती असताना, समाजात अशी वागणूक मिळत असताना सोयराबाईंचे आपण किती सहजपणे, शब्द सामर्थ्यानं, नैतिकतेनं, चांगुलपणानं, कुणाबद्दलही कधी वेगळा भाव न व्यक्त करता दिसून येतो. आणि म्हणतो अवघा एक झाला रंगीरंगला श्रीरंग, अवघा एक झाला रंगीरंगला श्रीरंग, मी तुपण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, नाही भेद ते काम, क्रोधे गेले क्रोध काम, देही आत्मे तुम्ही देही, सदा समाधिस्थ पाही, पाहते पाणी गेली दुरी, म्हणे तुके यांची. आणि म्हणून देवाबद्दलचा, त्या व्यवस्थेबद्दलचा, किंवा त्या सर्वस्व अधिकारी असणाऱ्या सर्व व्यक्तिमत्वाबद्दलचा हा भाव पण ते किती पद्धतशीरपणे चांगल्या पद्धतीने व्यक्त करतात. त्या शब्दाचं सामर्थ्य आणि त्या भक्तीचं सामर्थ्य आम्हाला सहजपणे दिसून येतं. आणि तो भाग आम्ही जर लक्षात घेतला तर आजच्या परिस्थितीमध्ये, समकालीन परिस्थितीमध्ये त्या गोष्टी विकत असतानाही चांगुलपणाच्या पद्धतीमध्ये बदल करून आणणं आणि शब्दामध्ये मांडणं, सामर्थ्यामध्ये मांडणं, ह्या सर्व गोष्टी दिसून येतात, दिसतातही. तुकारामांच्या समकालीन परिस्थितीचं समाज जीवनात आकलन केलं तर ते सहजपणे म्हणतात की फार या लोकांसाठी, हीन गणलेल्या लोकांसाठी, शूद्र गणलेल्या लोकांसाठी वेगळी कामे नसायची. त्यांना अति शुद्ध, कारण त्यांनी म्हणतात की त्या काळी पाठशाळा असणं किंवा सवर्ण हिंदूबद्दलही त्यांनी काही ठिकाणी व्यक्त केलं आहे. किंवा जर सवर्ण हिंदू नाही, वेदशास्त्र आणि त्याचं पठण करण्याचा जर भाग मान्य नव्हता तर आमच्यासारख्यांना तर विचार करायची गरजच नाही. आणि मग या सर्व गोष्टी पठण तर चालायच्या, चालत असताना त्यांच्या गोष्टी चालायच्या. त्या सर्व भागामध्येही उदाहरणासाठी सर्व सांगितलेली कामे करायची, आणि ते कामे केल्यानंतर त्याच पद्धतीनं जीवन जगायचं आहे, त्याचं समाधान मानायचं, हाही भाग या ठिकाणी दिसतो. पण आता समाधान जर मानायचं म्हणतो पुन्हा वादळाचा प्रश्न होतो की या सर्व परिस्थितीमुळे आहे त्याच्यामध्ये त्यांना न मोठं करण्याचं, समाधान मानण्याचं, त्यांना त्यांच्याजवळ ठेवण्याचं हाही भाग दिसतो. आणि म्हणून ते म्हणतात की या लोकांना योग्य दर्जाची कामं मिळत नव्हती. जसं आपल्याला विभागवारी शिवकरांच्या बळी कादंबरीचे संदर्भ लक्षात येतात. त्या बळी कादंबरीमधून की हा समाज चोरीकडे का गेला, त्या व्यवस्थेनं त्यांना ते का भाग पाडलं, या सर्व गोष्टी. आणि म्हणून या सर्व परिस्थितीत समाजाला जपून ठेवण्याचं, समाजाला नैतिकतेवर, चांगलेपणावर जपून ठेवण्याचं खूप मोठं कार्य केलं. हे सर्व सामर्थ्य त्याच्या अंगी होतं. समाजामध्ये तेवढा मान, आपण जसं बघतो की स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधींकडे तेवढं शब्द सामर्थ्य होतं, एका माणसाचं शैली म्हणून आपण बघतो त्यांच्याकडं. आणि म्हणून त्या सर्व परिस्थितीमध्ये
जसं आपल्याला वाटतं की तुकाराम महाराजांना चांगल्या पद्धतीने जीवन जगायला मिळालं पाहिजे, या सर्व लोकांनी मदत केली पाहिजे. तीच परिस्थिती आम्हाला गांधींच्या बाबतीत दिसते. कारण विचार, नैतिकता, भाव, भक्ती या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने गांधींना सर्व भारत देश म्हणत होता की भगतसिंग राजगुरू यांची फाशी वाचवा.